नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे आपण मागे एक दोन याच्यापूर्वी विषय घेतला होता, की पदवीधर मतदारसंघातले आमदार, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातले आमदार काय काम करतात, याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवला होता. आता तो व्हिडिओ झाला. आता पण ह्याच्यानंतर माझा आजचा व्हिडिओ असा आहे, की पदवीधर मतदारसंघाचा आमदार कसा असावा. पदवीधर मतदारसंघामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉलेजेस आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुमचे पदवीधर आहेत. पण या सगळ्या पदवीधरांना नोकऱ्या लागतात का? या सगळ्या पदवीधरांना रोजगार लागतात का? तुम्हाला आश्चर्य वाटेल की 63% इंजिनियर झालेल्या मुलांना नोकऱ्या लागत नाहीत लगेच. फक्त 37% लोकांना लगेच नोकऱ्या लागतात. मग ह्या इंजिनिअरिंग लोकांच्या समस्या काय आहेत, आणखीन ह्या समस्या समजून घेऊन त्याच्यावर तोडगा काय काढता येईल असं कुठलाही पदवीधराचा आमदार काम करत नाही. काय असा कुठलाही पदवीधरांचा आमदार काम करत नाही. त्यामुळे पदवीधरांना रोजगार देण्यासाठी एखादा आमदार काय करू शकतो. आता हे आमदार जे असतात, या आमदारांना गव्हर्मेंटमध्ये डायरेक्ट ॲक्सेस असतो, कारण ते आमदारच आहेत. गव्हर्मेंटच्या योजना ही लोकं या पदवीधरांपर्यंत पोचवू शकतात आणि किंवा ह्यांच्यामार्फत आपल्याला ते हे मिळू शकतील, काय म्हणते, माहिती मिळू शकेल. आणखीन आपली कामं पण लवकर होऊ शकतात. ह्याच्यासाठी प्रयत्न करणारा आपल्याला आमदार पाहिजे. काय पण ह्या आमदाराला ती माहिती तरी आहे का? आज जे आमदार आहेत यांना सगळ्यांना ती माहिती तरी आहे का? तर माझ्या माहितीप्रमाणे नाही. आणि पदवीधरचा आमदार हा किमान म्हणजे त्याला आजच्या शिक्षण क्षेत्राची तरी काहीतरी माहिती पाहिजे, की आज जगामध्ये कुठलं नॉलेज चालतं आहे, काय चालतं आहे, कशाला प्राधान्य आहे, कशाला काय कशामुळे पुढे जाता येतं आहे, काय केलं. म्हणजे आता प्रत्येकजण इंजिनियर किंवा MBBS होऊ शकत नाही. मग आर्ट्स फॅकल्टीला काय लागतं, तुमच्या सायन्स फॅकल्टीच्या लोकांना काय लागतं, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत, आपण जिथून निवडून आलेलो आहोत त्या एरियामध्ये कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या आपल्याला देता येतील किंवा कुठल्या प्रकारचे रोजगार आपल्याला उभे करता येतील. प्रत्येक ठिकाणी नोकरीच द्यायला पाहिजे अशातला भाग नाही. पण ह्याचा मंथन करून ह्याचा अभ्यास करणारा कोणतरी माणूस पाहिजे आपल्याला. काय किंवा आज शासनाच्या एवढ्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, त्या स्कीम्सच्या माध्यमातून आपल्याला बेरोजगारी कशी मिटवता येते आहे. काय पण हा सगळा आउट ऑफ दी बॉक्स विचार करणारा आमदार आपल्याला पदवीधराला पाहिजे, की ज्याला नॉलेज असलं पाहिजे. ज्याला नॉलेजच नाही तर तो काय करणार. आणखीन ज्याला नॉलेज घेण्याची इच्छाही नाही, म्हणजे कुठून तरी आमदार व्हायचं म्हणून मग आपल्याकडे पैसे म्हणून आपण इथून आमदार झालो, पण बाकी त्याला कुठलाही त्या शिक्षण क्षेत्राचा कुठलाही त्याचा संबंध नाही. आणि पदवीधरमधला आमदार हा एक आत्ता चंद्रकांत पाटील सोडले तर कुठलाही पदवीधरमधला आमदार हा मंत्री झाला नाही. चंद्रकांत पाटील मंत्री का झाले त्याला कारणं वेगळी आहेत. ते काय त्यांच्या हुशारीमुळे वगैरे झालेली नाही, त्याला कारणं वेगळी आहेत. पण असा आपल्याला एक चांगला आमदार पाहिजे, की त्यांनी पदवीधरांची ते प्रश्न सोडवले पाहिजेत. काय पदवीधरांच्या विशेषतः तुम्हाला शिक्षण पदवीपूर्वच्या वरचं जे शिक्षण आहे, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टरेटचे शिक्षण आहे, त्याच्यासाठी तुम्ही शासनाकडनं आम्हाला काय मदत करू शकतात, आर्थिक मदत काय करू शकतात तुम्ही. कारण सगळ्यात महत्त्वाचा आर्थिक मदतीचा विषय आहे. आणि हा विषय कुठेही कुठलाही पदवीधरचा आमदार मांडताना दिसत नाही. काय तर पदवीधरांनी मतदान करताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, की आपण मतदान कोणाला करतो आहे. म्हणजे आजपर्यंत मी जेवढे पदवीधरातले आमदार बघितलेले आहेत, हे कुठल्याही पदवीधराच्या उपयोगाचे नाहीत. म्हणजे त्याला बऱ्याच म्हणजे काही लोक तर मला आता नावं घ्यायची नाहीत अशी आहेत, की त्यांना इंग्लिशमध्ये बोललेलं सुद्धा कळत नाही. काय इंग्लिशमध्ये बोललेलं सुद्धा कळत नाही. आणि हिंदीसुद्धा त्यांचं कसं असतं, सरळ जाके उजवी बाजू वळो, हे अशा प्रकारचं त्यांचं हिंदी असतं. तर असा माणूस तुमचे प्रश्न काय मांडणार. एखाद्या IAS ऑफिसर आज आपल्याकडे शिक्षणासाठी म्हणून आपल्याकडे शिक्षण मंत्रालय आहे, उच्च शिक्षण मंत्रालय आहे. काय आणखीन परत पदवीधर पण आहेत आणि शिक्षक मतदारसंघातले पण आमदार आहेत. पण एवढे सगळी 4-4 लोकं असून हे पदवीधरांसाठी किंवा शिक्षण क्षेत्रासाठी काय करतात. एक व्हिडिओ मी बनवणार आहे, की
म्हणजे त्याच्यामध्ये हा थोडासा विषयांतर आहे, पण आज इथे सांगणं थोडंसं गरजेचं आहे. शासनाचे 1,00,000 कोटी रुपये वाचू शकतात शिक्षण क्षेत्रामध्ये काही बदल केले तर. म्हणजे शैक्षणिक प्रकारामध्ये बदल केले तर. प्रकार म्हणजे शाळा-बिळा म्हणजे तुमचं नॉलेज वाईज नाही. ज्या पद्धतीने तुमच्या शाळा चालल्यात किंवा ज्या पद्धतीने ती रचना चाललेली आहे, की जिथे म्हणजे गव्हर्नमेंटला शिक्षणावर खर्च करायची इच्छाच नाही आहे, पण ती इच्छा नसून तुम्ही नुकसान करतायत. आज खूप मोठ्या प्रमाणावर पुढचा एक व्हिडिओ मी बनवणार आहे. खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षणावर आपण खर्चच करत नाही. तो खर्च करायला पाहिजे तिथे आपल्याला आणि तो खर्च करून मग आपल्याच मुलांना त्याचा फायदा होणार आहे. आज तुम्ही मुलींना शिक्षण गुजरातमध्ये माफ आहे, महाराष्ट्रात माफ आहे असं चंद्रकांत पाटलांनी मध्यंतरी केलं होतं. खरं खोटं मला माहीत नाही अजून काय झालेलं आहे ते. पण ते शिक्षण क्षेत्रासाठी आपल्याला चांगली लोकं पाहिजेत आणि चांगली लोकं आज तुम्ही दादा भुसेंकडे गेलात तर त्यांचं शिक्षण त्यांचं जास्ती हे की तुमचा काय म्हणतात त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमधनं नाशिकमधनं कोणाला निवडून आणायचं काय करायचं ह्याच्यावरच त्यांचा जास्ती जोर आहे किंवा त्या राजकारणावर. शिक्षण क्षेत्रासाठी असं भरीव उपक्रम त्यांनी काय काम केलेलं आहे. आज आपण खूप मोठ्या प्रमाणावर लोकं एक्सपोर्ट करू शकतो. काय खूप चांगली लोकं एक्सपोर्ट करू शकतो, पण ते एक्सपोर्ट करत असताना आपण काय त्याच्यासाठी आपण काय करतो आहे का? म्हणजे आज बॅक ऑफिसची कामं किंवा अगदी साधी कामंसुद्धा आपल्याला परदेशामध्ये आपल्याला खूप लोकांना स्कोप आहे. तुम्ही एखादं म्हणजे असं काहीतरी चांगलं अंडरटेकिंग देऊन त्याच्यामध्ये खूप काम करता येणार सर. म्हणून पदवीधर मतदारसंघातला जो माणूस आहे काय त्याला ही सगळी माहिती असायला पाहिजे आणि अशाच माणसाला तिकीट पण द्यायला पाहिजे आणि असे जे उभे राहतात त्याच्यातला जो हुशार आहे त्याला आपण मतदान करायला पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.